जामखेड फायरिंग प्रकरणात पैलवान सागर किसन मोहकर याच्यावर फायरिंग करणारा आरोपी स्थानिक गुन्हा शाखेकडून ताब्यात. आरोपीकडून एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस हस्तगत. तपनेश्वर रोड ते खाडेनगर जाणाऱ्या रोडवरील नुरानी कॉलनी या ठिकाणी अज्ञात आरोपींनी मोटरसायकलवर येऊन पैलवान सागर किसन मोहकर याच्यावर गावठी कट्ट्यातून गोळीबार करून त्या जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटनेबाबत किसन चांगदेव मोहोळकर अहिल्यानगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध जामखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर 122/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109(1) सह आर्म ॲक्ट 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा पूर्ववैमनस्यातून घडलेला असल्याची शक्यता असल्याने श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हा शाखेस गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन त्यांना आरोपीस ताब्यात घेण्याचे आदेश देण्यात आले. सदर आदेशानुसार किरणकुमार कबाडी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हा शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी हरीश भोये पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे पोलीस अंमलदार सुरेश माळी फुरकान शेख अतुल लोटके विष्णू भगवान गणेश लोंढे श्याम जाधव भाऊसाहेब काळे अमोल कोतकर योगेश कर्डिले अमृत अडाव प्रशांत राठोड प्रमोद जाधव भगवान धुळे यांनी 2 पथक तयार करून सदर पथकास सूचना व मार्गदर्शन करून पथक रवाना करण्यात आले. पथकाने घटना ठिकाणी पाहणी करून व्यावसायिक कौशल्याच्या आधारे माहिती काढण्यात आली. तसेच पैलवान सागर मोहकर यांचे यापूर्वी पूर्व वैमनस्याबाबत माहिती घेऊन आरोपींची माहिती काढत असताना सदरचा गुन्हा हा अभिमन्यू पोते राहणार जामखेड व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याची माहिती प्राप्त झाली. पथकाने तत्काळ जिकरी गावाच्या शिवारात जाऊन इसम नामे अभिमन्यू महादेव पोते यास ताब्यात घेण्यात आले. ताब्यातील इसमांकडे गुन्ह्याबाबत सखोल व बारकाईने विचारपूस करता इसम नामे चार्ली उर्फ माऊली उर्फ ज्ञानेश्वर साठे रोहित विठ्ठल आखाडे चिन्या फरार असे मागील वादाच्या कारणावरून सागर मोहकर या जिवे मारण्यासाठी जामखेड या ठिकाणी आले होते. दिनांक 4/3/2026 रोजी पैलवान सागर मोहकर याच्या हालचालीची माहिती वरील इसमांना दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील गावठी कट्ट्यातून सागर मोहकर यास जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याचे फायरिंग केले असल्याची कबुली दिली. ताब्यातील आरोपी अभिमन्यू महादेव पोते याच्याकडून गुन्ह्यामध्ये फायरिंग करता वापरलेल्या 35,000 रुपये किमतीचा एक गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस 40,000 रुपये किमतीचे गुन्ह्यामध्ये वापरलेले विना नंबरची ज्युपिटर मोटरसायकल 15,000 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन करत आहे.